श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आज आपण काही उपायाने तोडगे आहेत ते सांगणार आहोत। हे जर उपाय जर आपण आपल्या घरामध्ये वरचीवर आपण केले, आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आपण हे अवलंब केला याचा, तर नक्कीच आपल्याला फरक आहे तो जाणवेल। आपल्या जीवनात ज्या काही अडचणी येतील, पैशाच्या असू द्या किंवा इतर नोकरी संदर्भात, लग्नाबाबतीत असू द्या, कोणत्याही अडचणी असू द्यात, ह्या अडचणी नक्कीच दूर होतील। हे उपाय खूप छोटे आहेत पण तसेच ते खूप फायदेशीर आहेत। यापासून मिळणारा लाभही खूप जास्त आहे आणि तसा चांगलाही आहे। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। आपण आपल्या घरातील जो किराणा आहे, म्हणजे आपल्या घरातील आपण जे साहित्य सामान आहे ते आपण जे भरतो, तर ते आपण शुक्रवारच्या दिवशी आहे ते भरावा। कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा आवडता दिवस आहे आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये किराणा भरला तर त्याची बरकत आहे ती राहते, तो तसाच वाढत जातो। म्हणजे कधीही असं संपूर्ण असं कधी संपत नाही, आपल्याकडं नाही असं कधी होत नाही, ते टिकून राहतं। आपण उपवास करत नसाल किंवा जरी करत असाल पण त्यामध्ये आपण गुरुवारचा उपवास केला तर आपल्याला खूप मोठं पुण्य आहे ते मिळतं। त्याचबरोबर आपण संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तेही आपण करावं। पण हे जे व्रत करताना आपण चंद्राची पूजा केल्याशिवाय हे आपण सोडायचं नसतं। पुरुषांनी सोमवार किंवा शनिवार या दिवशी उपवास आहे तो नक्की करावा। घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मीचा उपवास करावा, वैभव लक्ष्मीचे व्रत आहे ते करावं। तसेच दक्षिण किंवा वायव्य दिशेला आपण कचऱ्याचा डबा ठेवण्याची जी दिशा आहे ती योग्य आहे, या ठिकाणी आपण ठेवावे। आपल्याला सोने खरेदी करायचं असेल तर ते आपण गुरुपुष्य अमृत योग, त्याचबरोबर पौर्णिमा आणि शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावं। कारण ते चिरकाल टिकतं, ते त्याला कधीही मोडण्याची किंवा कधीही ते आपल्याकडून हरवण्याची कधीही शक्यता होत नाही, म्हणून शुक्रवारीच खरेदी करावं। घरामध्ये कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, जर ते असेल तर ते दुरुस्त करावे। जर आपल्या घरामध्ये झाडे असतील, म्हणजे बाल्कनीमध्ये आपल्या कुंडीत, तर त्यांना कधीही सुकून द्यायचं नाही। आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या डावीकडे नित्यनेमाने आपल्याला दिवा आहे तो लावायचा आहे। आपल्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नसेल तर तुळसी लावावी, ती पवित्र आहे, लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे म्हणून ती लावावी। आपण नेहमी झोपताना पश्चिमेला पाय करायचं आणि पूर्वेला डोके करून आहे ते आपण झोपायचं आहे। त्याचबरोबर आपला जो किचन कट्टा आहे त्याचा त्याचा जो प्लॅटफॉर्म आहे तो काळ्या रंगाचा नसावा, दुसऱ्या कोणत्याही रंगाचा असला तरी चालेल, शक्यतो करून काळ्या रंगाचा नसावाच। आपण जी देवासमोरची जी वात लावतो ती वात एकच अशी वात न लावता 2 वातींची एक वात एकत्रित करून आपण नेहमी दिवा लावावा। आपण आपल्या घराबाहेर जाताना आपल्या घरातील देवाचं दर्शन आहे ते घ्यायचं आणि त्यांना आपल्याला बोलायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत चला, अशी प्रार्थना करूनच रोजच आपण आपल्या घरातून बाहेर पडायचं आहे। याने कोणताही अपघात, कोणत्याही प्रकारचं संकट आपल्यावरती येत नाही। आपण सर्वजण स्वामी सेवक नक्कीच झालेलो आहोत, तर आपण स्वामी समर्थांचं जे सारामृताचं पारायण आहे याचं आपण आपल्या जीवनात 108 वेळा पारायण आहे ते नक्कीच करावं। याने खूप चांगला फरक जाणवतो। आपली एखादी इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपण हे नक्कीच करून पाहावे। लहान मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर आपण गणपती अष्टोत्तरशीर्ष आहे हे मुलांना वाचण्यासाठी सांगावं किंवा त्यांच्या आईवडिलांनी कोणीही वाचलं तरीही चालू शकतं। सर्व ग्रहदोष निवारण्यासाठी आपण उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा आहे याचं वाचन आहे ते आपण नक्कीच करावं। प्रत्येक शनिवारी आपण 7 वेळा केलं तरी चालेल किंवा रोज केलं तरी चालेल। त्याचबरोबर आपण आपल्या जी परसबाग आहे किंवा बाल्कनी आहे यामध्ये आपण
बेलाच्या जे झाड आहे ते लावायचं आहे, कारण बेलाच्या झाडामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा वास आहे आणि त्याची पूजा केल्याने दारिद्र्य आहे ते दूर होते आणि लक्ष्मी प्राप्ती आहे ती आपल्याला होते. म्हणून हा उपाय जरूर करावा. स्वयंपाकघरामध्ये आपल्या आरसा कधी नसावा, म्हणजे कोणत्याच भिंतीला आरसा आहे तो नसावा, कारण हे शुभ मानलं जात नाही. आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारावी, चांगली राहावी, यश प्राप्ती व्हावी, समृद्धी व्हावी. वर्षातून एकदा तरी यासाठी आपण आपले जे कुलदैवत आहेत याचं दर्शन आहे ते नक्कीच घ्यावं. आपण जर आपल्या घरामध्ये कलश स्थापना जर करत असाल मंगल कलशाची, तर आपण जर महालक्ष्मीचा जर कलश स्थापन जर करत असाल तर शुक्रवारीचं तो स्थापन करायचा आणि प्रत्येक शुक्रवारी त्याचं पाने जी खाऊची जी पानं आहेत ती आणि त्याचं जे पाणी आहे ते बदलावं. आणि जर आपली जर तुम्ही सप्तशृंगी देवी आणि माहूरची रेणुका त्याचबरोबर तुळजाभवानी या जर देवींचा जर तुम्ही जर मंगल कलश स्थापन करत असाल तर आपण प्रत्येक मंगळवारी याचं पाणी आहे ते बदलायचं आहे आणि पानंही याच दिवशी बदलावीत. आज आपल्याकडे कितीही प्रमाणामध्ये पैसा असेल, सुख समृद्धी असेल, पण मानसिक शांतता नसेल, जीवनात खूप अडचणी येत असतील, म्हणजे पैसा आहे पण बाकीच्या ज्या मानसिक जो त्रास आहे तो होत असेल, तर यासाठी आपल्याला विष्णू आणि लक्ष्मी जो सहस्त्रनामाचा जो पाठ आहे तो आपण आपल्या घरामध्ये करायचा आहे. याने शांतता नांदेल व मनाची जी प्रसन्नता आहे ती वाढेल. आपण नेहमी म्हणजे देवाची पूजा करतो, जप करतो, उपासना करतो, उपवास करतो, सर्व काही करतो. पण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांची म्हणजे जे आपल्या आजूबाजूची किंवा आपल्या घरातील लोकांची जी मनं आहे ती आपण म्हणजे असंही करतो, दुखवतो. तर त्यांना म्हणजे असं वाईट बोललं जातं, तर असं आपण कधी बोलू नये, कधी कोणाचं मन आहे ते दुखवू नये. याने जे आपण केलेली जी उपासना आहे ती निष्फळ ठरते आणि आपण जी केलेली जी साधना आहे ती वाया जाते. यासाठी आपण आपले विचार, आचार आहेत ते नेहमी चांगले ठेवावे आणि आपलं वागणं आहे ते चांगलं ठेवावं, जेणेकरून दुसऱ्याला त्रास होणार नाही. आपली जी चप्पल किंवा बूट आहेत ते घरामध्ये उलटे आहेत ते कधीही पडू देऊ नयेत. यामुळे शनी दोष आहे तो वाढतो आणि यामुळे घरात कटकटीही नेहमी वाढल्या जातात. म्हणून आपण कधीही उलटे चप्पल बूट पडून देऊ नयेत. अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी रोज सकाळी आपण लवकर घरातील सर्व स्वच्छता आहे ती करायची असते. आपण जर दुसऱ्याबद्दल जर वाईट जर बोललं तर आपला केतू आहे तो खराब होतो आणि आपल्या प्रगतीमध्ये अडचणी आहेत त्या निर्माण होत असतात. म्हणून दुसऱ्याबद्दल कधीही आपण वाईट बोलू नये. संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये जी भांडी आहेत जी खरकाटी ती आपण कधीही ठेवू नयेत. ती स्वच्छ करून ठेवावं. आपलं जे किचन घर आहे ते नेहमी स्वच्छ ठेवावं. याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये राहते. त्याचबरोबर झोपताना केस कधीही मोकळे सोडू नयेत, कारण ते अशुभ मानलं जातं. आपली जी गॅस शेगडी आहे ती कधीही म्हणजे ज्यावेळेस बंद आहे त्यावेळेस त्याच्यावरती कधीही रिकामं भांडं आहे ते ठेवायचं नसतं. प्रत्येक गुरुवारी आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक आहे ते कुंकवाने नक्कीच काढावे, शुभ मानले जाते ते. हे सर्व उपाय आहेत ते आपण आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपल्या ज्या म्हणजे आपण जे नित्यनेमाने जी ही सर्व जी कामं जी करतो त्यामध्ये याचा अवलंब आहे तो आपण करायचा आहे. याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आहे ते नक्कीच नांदेल. आपल्या घरातील वातावरण आहे ते नक्कीच चांगले होईल. यासाठी हे उपाय तुम्ही करून पहा. तुम्हाला फरक आहे तो नक्कीच जाणवेल. श्री स्वामी समर्थ.